मला आवडला शर्ट तुझा. थांबणार छान आहे. आता डोकं विचारायचं तुझं. डोकं विचारावं लागेल तुला. फोन राहू दे. थांब 2 मिनिटं. कांगवा कुठे आहे रे? कांगवा कुठे आहे का पिल्लू? इकडे. अरे हाय ग, लय त्रास देते राव ही पोरगी. तू गप ना. छान आवरू आणि मग फिरायला जाऊ. हा इकडे बघ, छान दिसते. मारू थोड्या ते. नको ना विचारू. अगं नको ना विचारू. गप ना ग. इथं बस. पण गप. नको 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 विचारू. नको विचारू. छान दिसतंय. गप ना. ऐक ना, ही नाही लय त्रास देते बर का. लय त्रास. इतकं वैताग देते ना आम्हाला. लय वैताग देते ही पोरगी. तुम्ही बघा आता पुढं ही किती वैताग देते. नुसती यादत काढते. बिलकुल ऐकत नाही. तिला म्हणलं पाणी नको खाऊ तरी पाणी खाते ही पोरगी. हो वैताग आले बाळा. ते कशी करते पाहिलं ना. आता म्हणते वैताग आला. सांगू त्या काकांना. सांगू तुझं नाव. सांगू त्यांना. हो बघा ऐकत नाही आमचं. लय त्रास देते दिवसभर. हा जेवत पण नाही. जेवताना नाटक. त्याच्यानंतर अंघोळ करताना नाटक. त्यानंतर काही करत सगळ्या नाटक करते पोरगी. आणि तुम्ही वैताग बघा. वैताग 2 मिनिटं एका जागेवर बसत नाही पोरगी. तिला सर्दी झालेली आहे तरी सकाळी उठल्या पहिले ती नळाची जाऊन पाणी खाते. आणि ऐकत नाही. बिलकुल ऐकत नाही ही पोरगी. अजिबात ऐकत नाही. हो किती खोड्या बघा. आता हे व्हिडिओ चालू असताना 4 वेळा उठून तिकडे गेले. 4 वेळा मी तिला आणली परत. अरे इकडे येणार आहो तू. हे बघ हे बघ. ही तेलाच्या बाटल्या घे. पावडर घे. तिथं आहे जे सगळं घरातलं दसनेस करीत असते. काही जागेवर ठेवत नाही. आणि एवढं हिला काय बोललं लगेच रडायला लागते. तेल घेते डोक्याला तर लावत नाही पण सगळं नासून देते. पावडर घेते. अक्षरशः आम्हाला पावडरचे आणि तेलाचे डबे घरात पावडर आणि तेल बिलकुल शिल्लक राहत नाही. कारण की आमची पोरगी एकदा जर हिच्या हातात पावडरचा डबा लागला तर काही मिनिटातच पावडरचा डबा खाली करून टाकते. आणि तेल तर विचारूच नका.